हाय मैत्रिणी, आज आपण बनवणार आहे वरण चिकली. त्याच्याकरता आपण या कुकरमध्ये डाळ, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही मिक्स करून आपण ही शिजवून घेतलेली आहे. आणि आता याला आपण थोडीशी घोटून घेणार आहोत. अशी डाळ आपली छान शिजलेली आहे, एकदम अशी मऊ झालेली आहे. या डाळीला आपण चांगली अशी चमच्यानेच घोटून घेऊया आणि गॅस सुरू करून आपण याच्यामध्ये भरपूर पाणी ओतू. मग आपले वरण चिकलीला शिजायला पण राहील पाणी आणि खायला पण आवडतं वरणासोबत, म्हणून आपण जास्त आता पाणी ओतून घेणार आहोत. कारण वरण चिकली पडली का ती खूप घट्ट होते. असं आपण याच्यामध्ये आता पाणी ओतून घेतलेलं आहे, गॅस सुरू केलेला आहे आणि आता आपण टाकणार आहे मीठ. आधी आपण शिजवताना एकच चमचा मीठ टाकलं होतं, आता आपण परत एक चमचा टाकणार आहोत. आणि जर टेस्ट करून बघायची तिखं वाटलं तर पुन्हा टाकता येतं, पण जास्त जर मीठ झालं तर काढता येत नाही आणि खारट झालं तर कोणी खात नाही, म्हणून थोडं कमी झालेलं चालतं, ते गुडचट लागतं पण वरून घेता येतं. पण जर जास्त झालं तर ते आपल्याला त्याच्यातून काढता येत नाही. तर अशा आपण ह्या सगळ्या साध्या पोळ्या गोल लाटून घेणार आहोत आणि मग त्याला शंकरपाळ्याच्या आकारात कट करून आपण त्या वरणामध्ये सोडणार आहोत. या वरण चिकल्या खूप छान लागतात. या शिजल्या का अशा वरण आणि त्याच्यामध्ये पोळी पण आपल्या पोटात जाते. नुसतं भात खाल्लं तर वरण भात खाल्लं तर आपलं भूक होत नाही, पण वरण पोळी खाल्ली तर आपलं पोट पण फुल बनतं. असं हे आमचं आजचं जेवणाचा बेत आहे. अशी आपण आता ही साधी पोळी लाटून घेतलेली आहे आणि त्याला आपण इतकीचा चमचा दिसला तर चांगलंच आहे, नाही दिसला तर आपण याने पण असे कट करू शकतो. छोटे छोटे शंकरपाळे करायचे, वरणात सोडून द्यायचे. 10 मिनिटात ते शिजून वर येतात. म्हणजे वर आली म्हणजे आपली वरण चिकली शिजली. शंकरपाळे कापायचं पण आहे आमच्याकडे चक्र, ते तुमचं आता सापडत नाही म्हणून आम्ही हे पिझ्झा कटर घेतलेलं आहे. आणि पिझ्झा कटरने आपण छान शंकरपाळे छोटे 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 बनवतो तसे टाकून घेऊ. आणि मग त्याच्यामध्ये सोडू. झालं हे असंच हात न लावता असे त्याच्यात टाकायचे. चिपकले तरी ते वरणामध्ये मोकळे होऊन जातात. सुवर्णं रजतस्रजं चंद्रं ब्रह्मं लक्ष्मीं जातवेदो आवह तामाय जातवेदो लक्ष्मी अंपदामिनीं यस्यां मूल्यं रामशंभुधानं अशोकविभारकमध्यमस्तिनाथप्रभुगिरिं श्रीअंबेभिमुखबले श्रीमान्देवी पुरुषोत्तम कांसुस्मितां हिरण्यप्राकारामात्रां कलितुं कल्पयितीं पद्मस्थितां पद्मवर्णं रामीं वैभवैश्रीं चंद्रां प्रभसां यशसा जयन्तीं श्रियं लोके देवजिष्टामुदारं राम पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये लक्ष्मी मनुष्यकां कापुरे आदित्यवर्णे तपसुरी जातो वनस्पतिस्तव वृक्षोद्भिवा तस्य फलानि तपसा निरन्तु मायातनयस्य लक्ष्मी
उपैतुनं देवसखा विद्युच्चमनिनासः प्रादुर्भूतो सुराष्ट्रस्मिन् कृतिं वृद्धिं ददातु मे श्रुत्पिपासां मलां दष्टाम् आरक्ष्मि मे नश्यतां कामये आदित्यवर्णे वनस्पतिस्तव वृक्षद्भिर्वा तस्य फलानि तपसानुबन्धि मयन्तहर्याच बाह्यालक्ष्मी उपैतुमां देवसखा विद्युच्चमनिनासः प्रादुर्भूतो सुराष्ट्रस्मिन् कृतिं वृद्धिं ददातु मे श्रुत्पिपासां मलां दष्टाम् आभूतिमा समृद्धींच्या सर्वांनी गंधदारं दुरादर्शं नित्यपुष्टां